सीईटी सेल म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर थोड्या वेळापूर्वी जे काय आपला कॅप राऊंड 1 होता ना बीएमएस बीएचएमएस आणि युनानी कोर्सचा 15% ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर 70% जे काय स्टेट कोट्यामधून सीट होत्या ना तर त्यांची अलॉटमेंट लिस्ट जी आहे ते अपडेट केलेली आहे। तुम्ही ऑफिशियल वेबसाईट मध्ये जाऊन अलॉटमेंट लिस्ट मध्ये तुमचं नाव चेक करून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं का नाही हे बघू शकता। किंवा मग जर तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट ऑफिशियल वेबसाईट वर मिळत नसेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथं पण आम्ही तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती 100% शेअर करू। जर आता आपण विचार केला की कॅप राऊंड 1 च्या नंतर आपल्याला काय प्रोसेस करणं आहे तर आपल्या समोर 8 प्रकारच्या कंडिशन बनताय। सगळ्यात पहिला आपला डाऊट होतो की सर आम्हाला सीट अलॉटमेंट झालं आहे तर आम्हाला पुढे नेमकी काय प्रोसेस करणं आहे। त्याबरोबर तुमचा सेकंड डाऊट असा आहे की सर आम्हाला फ्री एक्झिट करणं आहे तर आम्ही काय करावं। थर्ड, आम्हाला अपग्रेड करणं आहे कॉलेज जे भेटलंय ते तर आम्हाला काय करावं लागेल। त्याचबरोबर सर आम्हाला रिटेन्शन फॉर्म भरणं आहे तर आम्हाला नेमकी प्रोसेस कशी करणं आहे। त्यानंतर पुढचा डाऊट असा येतो की सर आम्हाला सीट जे आहे ते अलॉटमेंट झालेलं नाही आहे तर आम्हाला पुढे काय करावं लागेल। त्याचबरोबर काही मुलांचा डाऊट असा आहे की सर जी अलॉटमेंट लिस्ट आली तिथे आमचं नाव आहे पण आमच्या नावाच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन येत आहे तर या कंडिशन मध्ये आम्हाला कोणती प्रोसेस करायची आहे। त्याचबरोबर खूप साऱ्या मुलांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल तर त्यांचा एक बेसिक डाऊट होतो की सर आम्हाला कॉलेज भेटलंय मग आम्ही किती तारखेपर्यंत जे आहे ते कॉलेज जाऊन जॉईन करू शकतो, हा एक तुमचा क्वेश्चन असेल। त्यानंतर बऱ्याच मुलांचा असा डाऊट असेल की सर आम्हाला सीट अलॉटमेंट झालंय पण आम्हाला कॅटेगरी मध्ये आता ऍडमिशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील त्याची एक इन्फॉर्मेशन शेअर करा। आणि अजून एक डाऊट राहतो की काही मुलांना सीट अलॉटमेंट झालं असेल पण त्यांच्या नावाच्या समोर ईएमडी आणि ईएमआर मेन्शन असेल। आणि महत्वाचा डाऊट असा येतो की सर आम्हाला कॉलेज भेटलंय तर आम्हाला फी जी आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये पेमेंट करणं आहे। जसं की जे कॉलेज आम्हाला भेटलंय आम्ही त्यांच्या फोन पे गुगल पे वर किंवा मग कॅश घेऊन जाऊन तर त्यांना पेमेंट दिलं तर चालतं का, तर हा पण तुमचा डाऊट जो आहे तो छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये मी 100% सॉल्व्ह करणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट सॉल्व्ह होऊन जातील। जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा आन्सर करण्याचा नक्की प्रयत्न करेल। आता जर आपण सगळ्यात अगोदर विचार केला की एखादा मुलगा असा आहे की ज्याला सीट अलॉट झालंय तर त्या मुलाला काय करायचंय तर तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन बघायला भेटताय। सगळ्यात फर्स्ट ऑप्शन तुमच्या समोर असा आहे की तुम्ही कॉलेजला जॉईन करून अपग्रेड करू शकता। जर तुम्ही कॉलेज जॉईन केलं जी काय डेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या डेट मध्ये तर तुम्ही या ठिकाणी 100% कॅप राऊंड 2 ला एलिजिबल होताय। कॅप राऊंड 2 ची तुम्ही चॉईस क्लिक करून नंतर तिथं सीट अलॉटमेंट साठी जाऊ शकता। आता अपग्रेड तुम्हाला कसं करणं आहे तर जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालंय ना त्या कॉलेजमध्ये तुम्हाला पूर्ण तुमच्या कॅटेगरी वाईज जे आहे ते डॉक्युमेंट सबमिट करणं आहे, तिथं फीस सबमिट करणं आहे आणि कॉलेजला सांगणं आहे की सर आम्हाला हे कॉलेज कन्फर्म नाहीये करणं, आम्हाला पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणं आहे आणि आम्हाला बेटरमेंटला जाणं आहे। त्यावेळेस कॉलेज तुमचा काय करेल सीईटी सेल कडे फॉर्म फिल करेल ना तर तिथं तुमचा फॉर्म जो आहे तो बेटरमेंटसाठी अप्लाय करेल आणि तुम्हाला एक सिंपल मेल येऊन जाईल किंवा मग एक इनबॉक्स मध्ये मेसेज येऊन जाईल आणि त्या मेसेज मध्ये मेन्शन असेल की कॉलेज स्टेटस जॉईनला येस असेल आणि रिटर्नला नो मेन्शन असेल। जर तुम्हाला असा इनबॉक्स मध्ये मेसेज आला तर तुमचं कॉलेज जे आहे ते अपग्रेड साठी अपडेट झालं हे तुम्हाला कन्फर्म होऊन जातं। त्यानंतर सेकंड आपल्यापाशी एक ऑप्शन मिळतो सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर की आपण त्या कॉलेजमध्ये आपला रिटेन्शन फॉर्म भरू शकतो। पण जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला तुम्ही कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल राहत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। रिटेन्शनचा अर्थ असा राहतो की समजा तुम्हाला एखादं ए नावाचं कॉलेज भेटलं आणि तुम्ही जर त्या कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म भरला तर रिटेन्शनचा मिनिंग असा होतो की तुम्हाला ते कॉलेज आवडेल, तुम्हाला त्याच कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणे, तुम्हाला याच्यापेक्षा बेटर कॉलेज किंवा बेटर कोर्सची गरज नाहीये असा रिटेन्शनचा मिनिंग होतो। त्यामुळे जर तुम्हाला जे कॉलेज आवडले त्याच कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणं असेल तर तुम्ही त्याच कॉलेजमध्ये कॅप राऊंड 1 मध्ये जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म भरू शकता। मग जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला तुम्हाला सेकंड राऊंडला कुठल्याही प्रकारे एलिजिबल केलं जाणार नाहीये पण तुमचं त्याच कॉलेजमध्ये जे आहे ते ऍडमिशन 100% कंप्लीट होतं, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे। त्यानंतर आपल्यापाशी तिसरं ऑप्शन बघायला मिळतं आणि जे की मॅक्झिमम मुलं चूज करायचा प्रयत्न करताय पण तुम्ही हा निर्णय थोडा चुकीचा घेता, ही गोष्ट आठवण ठेवणं आहे। कारण आपलं जे थर्ड ऑप्शन आहे ना ते आपल्याला फ्री एक्झिट बघायला भेटतं। तर फ्री एक्झिट म्हणजे काय राहते की आपल्याला जे कॉलेज अलॉटमेंट झाले ना त्या कॉलेजमध्ये जायची गरज नाहीये, आपल्याला फक्त घरी निवांत बसून राहणे आणि ज्यावेळेस सेकंड राऊंडची चॉईस स्टार्ट होईल ना त्यावेळेस आपल्याला सेकंड राऊंडचे कॉलेज फिल करणे आणि तिथं मग आपल्याला एक नवीन कॉलेज अलॉटमेंट करून घेणे। तर हा अर्थ झाला फ्री एक्झिटचा। पण जर तुम्ही फ्री एक्झिट करताय आणि सेकंड राऊंडला जाताय तर सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला एलिजिबल केलं जाणार आहे पण सेकंड राऊंड मध्ये ज्या काही वॅकंट सीट येतील ना त्या जागांसाठी तुम्ही एलिजिबल असणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। इन केस तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं ए नावाचं कॉलेज भेटलं होतं, तुम्ही हे कॉलेज जॉईन न करता फ्री एक्झिट करताय पण सेकंड राऊंड मध्ये जर समजा ए नावाच्या कॉलेजला तुमच्यापेक्षा जास्त रँक वाला तुमच्या कॅटेगरीचा मुलगा अप्लाय करेल ना तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ए नावाचं कॉलेज न मिळता दुसरं पण कॉलेज मिळू शकतं किंवा कॅप राऊंड 1 पेक्षा जर कॅप राऊंड 2 चा कट ऑफ जास्त गेला तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट न होता पण वॅकंट राहणं पडेल, ही गोष्ट पण तुम्हाला आठवण ठेवणं आहे। त्यामुळे जर तुम्ही फ्री एक्झिट करताय तर तुम्ही थोडा विचार करून फ्री एक्झिट करणार आहे, हा माझा तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला असेल। बाकी जर तुम्हाला ड्रॉप करणं नाहीये, डिग्री कंटिन्यू करणे, जे कॉलेज भेटलं जे कोर्स भेटला त्या कोर्स मधून तर तुम्ही कॉलेजला जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय करून जे आहे ते पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता। फ्री एक्झिट साठी तेच विद्यार्थी जाणार आहे जे की कन्फ्युज आहे की डिग्री करू का फुल ड्रॉप करू।
तर असे विद्यार्थी फ्री एक्झिट करू शकता, जेणेकरून की जरी कॅपराऊंड 2 चा कट ऑफ हाय गेला किंवा तुम्हाला जे कॉलेज चांगलं कॉलेज भेटलं होतं त्या कॉलेजमध्ये जर समजा सेकंड राऊंडचा कट ऑफ हाय गेला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिग्रेट होणार नाही. असे मुलं फ्री एक्झिट करून जी आहे ती सीट सोडून देऊ शकताय. बाकी जर तुम्हाला ड्रॉप करणं असेल, सीट जर घेणंच असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही कॉलेज जॉईन करून थर्ड राऊंड पर्यंत 100% अपग्रेड करू शकता. त्यानंतर आपली सेकंड कंडिशन अशी बनते की काही मुलं असे असतील की त्यांना जे आहे ते सीट अलॉटमेंट झालं नाहीये, तर ज्या मुलांना सीट अलॉटमेंट झालं नाहीये ते सगळे मुलं कॅपराऊंड 2 साठी जे आहेत ते इलिजिबल राहणार आहेत. तुम्हाला डायरेक्ट काय करणं, वेट करणं कॅपराऊंड 2 च्या डेटचा आणि त्या डेटमध्ये तुम्हाला कॅपराऊंड 2 ची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करणं आहे. मग तुम्हाला तिथं जो कट ऑफ जाईल त्यानुसार सीट अलॉटमेंट केलं जाईल, ही गोष्ट आठवण ठेवणं आहे. त्यानंतर आपल्यापाशी तिसरा एक डाऊट येतो की सर आमच्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये नाव आहे पण आमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन येत आहे, त्याचा नेमका अर्थ काय होतो. ज्या मुलाच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल येत आहे ना ते सगळे मुलं कॅपराऊंड 2 साठी 100% एलिजिबल राहतील. आणि चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे तुम्ही जी चॉईस लिंक टाकली होती ना तर त्या कॉलेजचा कट ऑफ खूप जास्त गेलाय, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालेलं नाहीये. आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होत नसेल तर तुम्हाला कॅपराऊंड 2 चा वेट करणे, ज्यावेळेस कॅपराऊंड 2 ची प्रोसेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन चॉईस लिंक करणे आणि नंतरची काय अलॉटमेंट लिस्ट येणार आहे त्या अलॉटमेंट लिस्टचा जो काय कट ऑफ जाईल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंट केलं जाणार आहे, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर आपला चौथा डाऊट येतो की सर अलॉटमेंट कोटा आमचा ओपन आला आहे, म्हणजे आम्ही एससी किंवा कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो आणि आम्हाला जी सीट अलॉटमेंट झाली आहे कॅपराऊंड मध्ये ती ओपन मध्ये अलॉटमेंट झालेली आहे, तर आम्हाला कॅटेगरीची फीस लागेल की मग त्या ठिकाणी ओपनची फीस द्यावी लागेल. तर सगळ्यात अगोदर तुमचा अलॉटमेंट कोटा ओपन का येतो ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं आहे. पहा, जसं की एखादं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जेवढे काही मुलं चॉईस फिलिंग करणारे सगळ्या कॅटेगरीचे मिळून ना तर त्याच्यामध्ये जर तुमचा सगळ्यात जास्त स्कोर असेल, तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रॉपर असताना चॉईस फिलिंग करणारे, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कॅटेगरीची सीट जी आहे ती न देता तुम्हाला जनरल कॅटेगरीची सीट दिली जाते, ही गोष्ट आठवण ठेवणं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या नावासमोर जे आहे ते ओपन येतं, कारण तुम्हाला ओपनची सीट दिली जाते आणि तुमची जी सीट वॅकंट राहणार आहे ना कॅटेगरी मधून तर ती सीट तुमच्या कॅटेगरी मधल्या कमी रँकवाल्या मुलाला अलॉटमेंट केली जाते. जरी तुमच्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये तुमच्या नावासमोर अलॉटमेंट कोटा ओपन असेल ना तरी पण तुमच्याकडे जर कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट असतील आणि तुम्ही काउन्सिलिंगचा फॉर्म जर कॅटेगरी मधून भरला असेल तर तुम्हाला 100% कॅटेगरीची फीस पेमेंट करणं, ही गोष्ट आठवण ठेवणं. अलॉटमेंट कोटा ओपन येतो कारण आपण त्या कॉलेजमध्ये चॉईस फिलिंग करणारे टॉपर असतो, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर जर आपण 5 नंबरचा पॉईंट बघितला तर तुमच्या नावासमोर अलॉटमेंट लिस्ट मध्ये ईएमडी ईएमआर असं पण मेन्शन आलेलं असेल, तर आता ईएमडी ईएमआर काय येतं, जसं मी सांगितलं ना की अलॉटमेंट कोटा ओपन येतो, तुम्ही त्या कॉलेजमध्ये चॉईस फिलिंग करणारे टॉपर आहे, एखादा विद्यार्थी जो की एससी कॅटेगरीचा आहे पण त्याला जर सीट अलॉटमेंट ओपन मधून झाले असेल ना तर त्याच्या नावासमोर ईएमडी बघायला भेटेल. ईएमडीचा अर्थ राहतो इयर मार्किंग डोनर, म्हणजेच ह्या मुलानं ओपन कॅटेगरीची जागा घेतली आणि जी काय आपल्या कॅटेगरीची जागा होती ती आपल्या कॅटेगरी मधल्या कमी रँकवाल्या मुलाला डोनेट केली, म्हणून त्याच्या नावासमोर ईएमडी असं आलं. आणि त्यानं डोनेट केलेली जागा जो त्या कॅटेगरीचा मुलगा गेन करेल ना तर त्याच्या नावासमोर जे आहे ती इयर मार्किंग रिसिव्ह येतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण समोरच्यानं सीट डोनेट केली, ह्यानं ती सीट घेतली, जो सीट डोनेट करणार आहे त्याच्या नावासमोर इयर मार्किंग डोनर येतं आणि जो सीट रिसिव्ह करणार आहे त्याच्या समोर जे आहे ते इयर मार्किंग रिसिव्ह येतं, ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. तर ईएमडी ईएमआर किंवा अलॉटमेंट कोटा ओपन असेल तर हे तुमच्या फीसवर कुठल्याही प्रकारे अफेक्ट करत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर काउन्सिलिंगचा फॉर्म कॅटेगरी मधून भरलाय, तुमच्याकडे सगळे कॅटेगरीचे डॉक्युमेंट करेक्ट आहेत ना तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कॅटेगरीच्या फीस मध्येच ऍडमिशन दिलं जाणार आहे आणि कॉलेजला द्यावं लागतं, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर 6वा डाऊट येतो की सर कॉलेज भेटलंय पण कॉलेज जॉईन करायचा टाइम किती असेल, तर तुम्हाला कॉलेज जॉईन करण्यासाठी 13/9/2025 ते 17/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे. या टाइम मध्ये तुम्हाला कॉलेज जॉईन करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा जो खालचा पॉईंट आहे ना ह्याला तुम्ही थोडं करेक्ट करून घेणार आहे, कारण हा पॉईंट असा आहे की जर तुम्हाला एखादं कॉलेज कॅपराऊंड मध्ये अलॉटमेंट झालं होतं आणि तुम्ही जर ह्या 17 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन जॉईन नाही केलं तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला सेकंड राऊंडला तुमची सीट बुक करून इलिजिबल केलं जाणार नाहीये, तुमची सीट रिकामी सोडून तुम्हाला इलिजिबल केलं जाणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि मग कॅपराऊंड 2 मध्ये जशी चॉईस फिलिंग करतील मुलं, जसा कट ऑफ जाईल त्यानुसार सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. तर हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी थोडा इग्नोर करू शकता किंवा मग थोडा या ठिकाणी जो आहे तो समजून घेऊ शकता. जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनं की तुम्हाला जर 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत कॉलेज जॉईन करायचं असेल आणि तुम्ही कॉलेज जॉईन केलं तर तुमची सीट बुक करून तुम्हाला पुढच्या राऊंडला एलिजिबल केलं जाणार आहे. पण तुम्ही जर इथं जॉईन न करता जर पुढच्या राऊंडला जाताय तर त्या ठिकाणी तुमची ही सीट बुक करून तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅपराऊंड 2 मध्ये एलिजिबल केलं जाणार नाहीये. तर ही सीट 100% वॅकंट येणार आहे आणि जी काय पुढच्या राऊंडची चॉईस फिलिंग असणार आहे, जसे मुलं चॉईस फिलिंग करतील, जसा त्यांचा स्कोर असेल, मार्क असतील ना तर त्यानुसार ज्याचा चांगला स्कोर असेल त्याला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर तुम्ही फ्री एक्झिट केल्याच्या नंतर जे कॉलेज तुम्हाला राऊंड 1 मध्ये भेटलं होतं तेच राऊंड 2 मध्ये भेटेल किंवा राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटेलच असं कुठलंही कन्फर्म नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर 7वा डाऊट आपला असा येतो की सर आम्हाला फीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये पेमेंट करणं आहे,
तर पहा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे की तुम्हाला जी फीस पेमेंट करणं आहे ना, तर जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालंय ना, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जो काही डीटी काढायला सांगितलाय त्या नावानं तुम्हाला डीटी काढून त्या ठिकाणी फीस पेमेंट करणं आहे. इन केस जर बँक बंद असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेक पण देऊ शकता, पण जरी चेक दिला तरी तुम्हाला पुढच्या दिवशी जे आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन डीडी सबमिट करावा लागतो. ही गोष्ट आठवून ठेवणं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करणं आहे, सीट अलॉटमेंट झाली, जे कॉलेज भेटलंय त्या कॉलेजला कॉल करणं किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन ब्राउचर डाउनलोड करणं आणि तिथे ज्या नावानं डीडी काढायला सांगितलंय ना, सेम तुम्हाला त्याच नावानं डीडी काढणं. ही गोष्ट तुम्हाला आठवून ठेवणं. तुम्ही जस्ट स्पेलिंग मिस्टेक जरी चुकीची टाकली ना किंवा डीडीच्या फॉर्म मध्ये स्पेलिंग जरी चुकीची भरली तरी त्या कंडिशन मध्ये तुम्हाला डीडी परत पण काढावा लागतो. ही गोष्ट आठवून ठेवणं आहे. नंतर आपला आठवा डाऊट येतो की सर आम्हाला कॅटेगरी वाईज कोणकोणते डॉक्युमेंट जे आहेत ते ऍडमिशनसाठी घेऊन जावं लागतील. तर आता आपण डॉक्युमेंटचा विचार केला तर इन्फॉर्मेशनसाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असायला हवेत. त्यामध्ये पहिला तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर असायला हवा जो की तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल केलता, ज्याच्यावरती तुम्हाला ओटीपी मिळणार आहे. मेल तुमच्याकडे असेल नसेल काही फरक पडणार नाही, पण सेफ झोनसाठी तुम्ही तुमचा मेल आयडी सोबत ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असायला हवं, याची झेरॉक्स तुमची कॉलेजमध्ये घेतली जाणार आहे. नंतर तुमचं इन्कम तुमच्याकडे असायला हवं, जर मागितलं तर तुम्ही देणार आहे, बाकी इन्कम कंपल्सरी नाहीये. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर तिथं वेबसाईटमध्ये अपलोड करण्यासाठी पेनड्राईव्ह मध्ये तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला हवे, तर नीट यूजीचा रिझल्ट असायला हवा 2025चा, नीटचं ऍडमिट कार्ड असायला हवं, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात तुमच्याकडे कास्ट असायला हवं, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी पण तुमच्याकडे असायला हवी, तुमच्याकडे 12वीचा टीसी पण असायला हवा, डोमासाईल तुमच्याकडे राज्यातलं कंपल्सरी आहे, 12वीची मार्कशीट तुमच्याकडे असायला हवी, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट असायला हवं, मेडिकल फिटनेस पण तुमच्याकडे असायला हवं. आणि बरेच कॉलेज काय करताय, जसं 12वीचं मार्कशीट मेन्शन आहे रूलनुसार, पण ते 12वीची सनद पण घेतात, ती पण तुमच्याकडे ठेवा. जसं 10वीचं सनद जे आहे ते रूलनुसार कन्फर्म आहे, पण 10वीची मार्कशीट पण काही कॉलेज मागतायत, तर हे पण तुम्हाला ठेवणं आहे सोबत. ही गोष्ट आठवून ठेवा. आणि तुमच्याकडे एनसीएल नावाचा एक डॉक्युमेंट असायला हवा, पण एनसीएल एससी एसटी कॅटेगरीसाठी नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर जे काही रिझर्व्ह कॅटेगरी मधली मुलं येतात, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी कॅटेगरीचे, तर ह्यांच्यासाठी एनसीएल जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करणं पडेल. त्याच वेळेस तुम्हाला कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे किंवा कॅटेगरी मधून जेवढी फीस लागते ना तेवढी फीस घेतली जाणार आहे. नंतर जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून करताय तुमच्याकडे ईडब्ल्यूएस असायला हवं. जर तुम्ही ईबीसी मधून करताय म्हणजे तुम्ही जनरल कॅटेगरी मधून काउन्सिलिंग करताय आणि तुम्हाला जर 50% फीस बेनिफिट हवंय किंवा गर्ल्स फ्री एज्युकेशन हवंय ना, तर तुमच्याकडे ईबीसी म्हणजे तुमच्याकडे जे आहे तो जो रूलनुसार इन्कम आहे त्याच्यापेक्षा कमी इन्कमचा डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही गॅप घेतला असेल तुमच्याकडे गॅप ऍफिडेव्हिट असायला हवं. जर तुम्ही सीईटीसीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय त्याची तुम्हाला प्रिंट आउट सबमिट करणं आहे. त्यानंतर तुमचं जे अलॉटमेंट लेटर जनरेट होणार आहे ना ते तुम्हाला घेऊन जाणं आहे. पासपोर्ट साईजचे फोटो हवे तुमच्याकडे, जे की तुम्ही नीटच्या फॉर्म मध्ये अगोदर अपडेट केले होते. त्यानंतर जर आपण ऑथर रिझर्वेशनचा विचार केला, जसं तुम्ही मायनॉरिटीमध्ये येताय, मायनॉरिटीचं कॉलेज जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तुमच्याकडे मायनॉरिटीचा डॉक्युमेंट असायला हवा. जर तुम्ही हिल एरियामध्ये येताय तर तुमच्याकडे हिल एरिया असायला हवा. जर तुम्ही डिफेन्स मधून काउन्सिलिंग केली तर डिफेन्सचा डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवा. जर तुम्हाला फिजिकल हँडिकॅपचं कॉलेज भेटले तुमच्याकडे फिजिकल हँडिकॅपचं डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र कर्नाटकाचं अलॉटमेंट झालेलं आहे तर तुमच्याकडे एमकेबीचे डॉक्युमेंट असणं पण खूप गरजेचं आहे. जर आता आपण जनरल कॅटेगरीसाठी बघितले तर तुमच्याकडे 10वीची सनद असायला हवी, 10वीची मार्कशीट असायला हवी, 12वीची मार्कशीट, 12वीची सनद असायला हवी, 12वीचा टीसी असायला हवा, नीटचा ऍडमिट कार्ड, नीटचा रिझल्ट, डोमासाईल असायला हवी, मेडिकल फिटनेस, जर गॅप घेतला असेल तर गॅप ऍफिडेव्हिट तुमच्याकडे असायला हवं, सीईटीसीचा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अलॉटमेंट लेटर असणं गरजेचं आहे. पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ पण तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि ऑदर डॉक्युमेंट मध्ये जसं की तुमचं 10वीचं जे बोर्ड आहे तो वेगळा आहे, 12वीचा बोर्ड वेगळा आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे मायग्रेशन वगैरे किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे असतं ना, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला ऑदर तुमच्या जर रिझर्वेशन मध्ये येत असतील तुम्हाला ते पण सोबत ठेवणं आहे. ही गोष्ट आठवून ठेवा. तर कॅप राऊंड 1 ची सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॅप राऊंड 2 ला जाण्यासाठी कोणते विद्यार्थी एलिजिबल राहतील, त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज जॉईन करताना कॅटेगरी वाईज कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाणार याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि हीच पीडीएफ आम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पण शेअर करू किंवा जी काही रिझल्टची पीडीएफ आहे ती पण शेअर करू. तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट आम्ही एकदम सविस्तर एक्सप्लेन करून डेफिनेटली शेअर करू.